15 सप्टेंबर म्हणजे अभियंता दिन. नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं स्वागत करतो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी अत्यंत खडतर प्रवास करीत आपले शिक्षण पूर्ण केले आणि ते एक नावाजलेले अभियंते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याच नावाने 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून ओळखला जातो. असाच एक खडतर प्रवास करणारे लातूरातील कन्सेप्ट अकॅडमीचे संचालक तथा प्राचार्य श्रीपाद कुसनूरकर यांच्याशी आपण थेट संवाद या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत. तर त्यांच्याशी अभियंता दिनानिमित्त साधलेला हा संवाद आपण पाहावा. नमस्कार मित्रांनो, आज अभियंता दिन. अभियंता दिनाच्या सर्व अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो. माध्यम वृत्तसेवेमध्ये मी गोपाळ कुलकर्णी. आज आदर्श कॉलनी येथील लातूर येथील कन्सेप्ट अकॅडमीचे संचालक तथा प्राचार्य श्रीपाद कुसनूरकर यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. श्रीपाद कुसनूरकर हे व्यक्तिमत्व असं आहे की ते शिल्पकार समजले जातात या क्षेत्रातले. त्यांनी जवळपास 5000 अभियंते आतापर्यंत घडवलेले आहेत. जवळपास या क्षेत्रातला त्यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे. कुसनूरकर सर हे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून आज त्यांनी स्वतःची फर्म स्थापन केलेली आहे, अकॅडमी उघडलेली आहे. तर त्यांचा हा प्रवास कसा झालेला आहे, तर त्यांचा जीवनपट आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम मी माध्यम वृत्तसेवेचा आभार मानतो. त्यासाठी इंजिनिअरिंग डेच्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी माझी त्यांनी निवड केली, त्याबद्दल त्यांचे आभार. मी श्रीपाद कुसनूरकर. मी बी मेकॅनिकल माझं बेसिक क्वालिफिकेशन आहे. JNEC औरंगाबाद इथून माझं पूर्ण शिक्षण झालं आणि MTechचं शिक्षण MGM नांदेड इथं पूर्ण केलं मी. मी बेसिकली उदगीरचा आहे, म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यामधलंच आहे, पण मी मागच्या 20 वर्षापासून लातूर इथेच कार्यरत आहे. 2001मध्ये म्हणजे BE शिकत असतानाच मला मुलांना शिकवण्याची थोडीशी आवड होती. त्यामुळे मी तिथंच माझे जे ज्युनियर असतात त्यांना मी शिकवत होतो. तर मग त्यावेळेस माझ्यातलं एक क्वालिटी म्हणा किंवा एक गुण म्हणा तो कळला की मी शिक्षक होऊ शकतो चांगला. म्हणून मी माझी करिअरची निवड शिक्षक केली आणि ती आजपर्यंत ती आजतागायत सगळ्या पुढे मागे ह्या परिस्थितीमधून पण मी आज शिकवण्याचं कार्य करतो. आणि कन्सेप्ट अकॅडमीची स्थापना मी 2001ला केली जे उदगीरमधून, पण मी लगेच 2 ते 3 वर्षामध्ये मी लातूरला शिफ्ट झालो आणि इथं मग इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू झालं. मागच्या 5 वर्षापासून मी फिजिक्स पण आता शिकवायला सुरू केलेलं आहे. पण माझं जे इंजिनिअरिंगमध्ये जे विद्यार्थी आहेत तो घडवण्यामध्ये माझा हातभार लागला, ह्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. माझे कित्येक विद्यार्थी, जवळपास 5000 विद्यार्थी आज शिक्षण शिकून बाहेर गेले, वेगवेगळ्या देशात ते कार्यरत आहेत. आणि आज बऱ्याच त्यापैकी 100-200 विद्यार्थी दररोजच्या संपर्कात आहेत. ते माझा वेगवेगळ्या प्रसंगी गायडन्स घेत असतात, जॉब बदलताना किंवा त्या पुढच्या आयुष्यात पण ते माझा गायडन्स घेत असतात. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो त्या विद्यार्थ्यांचा. शिक्षण घेत असताना म्हणजे सामान्यपणे मध्यमवर्गीय परिस्थिती होती, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळी अडचणी यायच्या, पण तरी मी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. आणि बऱ्याच वेळी असा प्रसंग येत होता की पुस्तकांसाठी घेण्यासाठी किंवा नवीन पुस्तक जे रेफरन्स बुकसाठी, तर मी बऱ्याच वेळी काय करायचो, माझी एक लायब्ररी आहे, 400 पुस्तकाची लायब्ररी आजही माझ्याकडे बघायला मिळेल. तर ती मी पुस्तक बऱ्याच वेळी काय करायचो, एक वेळ आपण मेस लावून दुसऱ्या वेळेचे जे पैसे होते ते वाचून मी पुस्तके खरेदी करायचो. आजही पुस्तकं माझी ती जपून ठेवली आहेत, म्हणजे ते माझं असेट आहे. म्हणजे आज असेट काय आपल्याकडे तर पुस्तकच आहेत, बाकी गोष्टी मला फार गौण वाटतात. तर विविध पुस्तकं, आणि आमच्या काळामध्ये यूट्यूब किंवा असं कसलेही चॅनल अवेलेबल नसल्यामुळं पुस्तकातूनच आम्हाला तो मिळायचा. आणि जे शिक्षक शिकवतात ते आणि पुस्तक याच्यामधून मी पूर्ण इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. आणि कदाचित त्याचमुळं मला हे ट्यूशन किंवा जे क्लासेस घेण्याची ओढ लागली तिथेच लागली, कारण मी स्वतः अभ्यास करत गेलो पुस्तकातनं. आणि मग स्वतःचे नोट्स काढण्याची सवय किंवा दुसऱ्या कोणाला समजून सांगण्याची जी सवय आहे ती मला तिथेच कदाचित मिळाली असावी, असा एक माझा स्वतःबद्दलचा ऑब्झर्वेशन आहे.
आणि मागच्या 20 वर्षापासून मी आजतागायत कंटिन्युअसली ह्या शिक्षण क्षेत्रात विविध मार्गाने काही काही वेळी मी कॉलेजमध्ये पण वेगवेगळ्या पोस्टवरती जॉब केला, हेड ऑफ डिपार्टमेंट राहिलो, त्याच्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल राहिलो. पण मी या दरम्यान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट जरी असली तरी शिक्षणाचं काम मात्र सोडलेलं नाही. तर सगळ्या विद्यार्थ्यांचा जो काही म्हणता येईल आशीर्वाद आणि देवाचा अर्थात साथ, त्यामुळे मी इथपर्यंत आज इथे येऊ शकलो. एवढं मला आज माझ्याबद्दल मला सांगावंसं वाटतं आहे. सर, सध्याची इंजिनिअरिंगची स्थिती काय आहे? तुम्ही इतक्या वर्षापासून या क्षेत्रात आहात, तर तुम्हाला काय वाटतं? बरोबर, म्हणजे इंजिनिअरिंगची आजची स्थिती बघा. आज एक परसेप्शन असं झालेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये की जॉबची परिस्थिती खूप म्हणजे खराब आहे असं मानलं जातं. बरोबर. बऱ्याच वेळी काय होतं, मग आपल्या भागात तरी इंजिनिअरिंगला आता म्हणजे जर आपण 12मधनं विचार केला, म्हणजे आपल्या इंजिनिअरिंग 12वीच्या कॉलेजच्या डिव्हिजनमध्येच आता नीटकडे ओढा वाढला आहे विद्यार्थ्यांचा. तुम्ही नीटच्या क्षेत्रामध्ये पण काम करतो तेव्हा मला जाणवते की जेही द्यायला कोणी तयार नाही आहे आपल्या भागात. म्हणजे 30% जवळपास लोक आज इंजिनिअरिंगकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असं का होतंय? तर बऱ्याच वेळी जॉबचा आता एक आहे, कारण इंजिनिअरिंगला काय मानलं जायचं पूर्वी की हमखास जॉब देणारा जो कोर्स आहे असं मानलं जायचं, म्हणजे आपल्या जनरल लोकांमध्ये ते परसेप्शन होतं. पण आज बऱ्याचदा इंजिनिअरिंग बेकारी दिसत असताना मग ही स्थिती अशी वाटते लोकांना की आज आपण इंजिनिअरिंग करू नये. पण खरं तर ते बऱ्याचदा गैरसमजाने भरलेलं आपल्याला वाटते. म्हणजे तोच उद्देश आहे. मी बऱ्याच वर्षापासून मी आता लोकांना काउन्सिलिंग करतो. बरेच पालक पण येतात ज्यावेळी माझ्याकडे, तेव्हा मी त्यांना हेच सांगतो की आपण केलं काय पाहिजे. आपला मूळ उद्देश काय आहे इंजिनिअरिंग घडण्याचा? स्किल डेव्हलपमेंट. तर स्किल डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसत नाही. मग आता त्याची बरीच कारणं आपण सांगोपात त्याची चर्चा करू शकतो. पण या कारणामुळे त्याच्याबद्दल जे गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर जर केला तर इंजिनिअरिंगमधला परिस्थिती नक्कीच सुधारेल. आज जरी आपल्याला वाटलं की या क्षेत्रात पण इंजिनिअरिंगमध्ये अजून एक सांगून ठेवतो मुद्दा की ही सायकल असते आमच्या या क्षेत्रामध्ये. ती दर 5 वर्षांनी ती काय होते, खालीवर होत जाते. त्यामुळे आपण आता डाऊन सायकलमध्ये सध्या प्रवास करतो असं म्हणू शकतो मी. माध्यमातून आपण असं ऐकतो की भरपूर इंजिनिअरिंगच्या सीट रिकाम्या आहेत, तर एक खरं आहे काय? बरोबर, हां बरोबर आहे. म्हणजे आता आकडेवारी जर बघायची ठरली तर आपल्या रिसेंट आकडेवारी अशी आहे की मागच्या वेळी 55,400 सीट रिकाम्या राहिल्या, म्हणजे जे किमान जागेच्या 50-52% होतील. तर असं आहे. आणि दुसरी बाजू आपण बघितली पाहिजे. काही कॉलेजेसमध्ये डोनेशन देऊन प्रवेश मिळवतात लोक. म्हणजे आता आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये, पण ही परिस्थिती आपण लपू शकत नाही. म्हणजे काही ठराविक कॉलेजमध्ये डोनेशन देऊन प्रवेश आहे आणि काही कॉलेजमध्ये 3-4 ॲडमिशन 60 इंटेक असताना पण अशी परिस्थिती मानवते. तर याचं एकमेव कारण आहे की भरमसाठ वाटले गेलेले कॉलेजेस, इंटेक भरून दिलेला आणि तेवढी डिमांड आणि सप्लायमध्ये जी तफावत जी आहे, म्हणजे सप्लाय खूप जास्त होतोय, डिमांड तेवढी मात्र दिसत नाही. आणि त्यात पुन्हा मी मुद्दा एक ॲड करतो म्हणजे माहितीसाठी आपल्या, आणि हा जो डिमांड आपण देतोय त्यांना तो पण अनस्किल्ड देतोय. म्हणजे असं म्हटलं जातं की 85% इंजिनिअरिंग केल्यानंतर मुलाला त्याला इंजिनिअरिंगचं स्किल आलेलंच नाही आहे. म्हणजे 15% स्किलवरती त्याला तो जॉब मिळवायचा असेल तर इंडस्ट्री रेडी तो मुलगा होत नाही. त्यामुळं हे एक प्रकारचं तुम्ही मगाशी म्हटलं तसं परसेप्शनचं वाईट काय झालं त्याचं कारण हे पण आहे की आपण अनस्किल्ड इंजिनियर आपण प्रोड्यूस करतो आहोत आणि नुसते आपण इंजिनियर्स पास करतो आहोत पण तो स्किल नाही आहे. आणि त्यातल्या मग त्याच्यामुळे काय होतं, भरमसाठ जागा. आणि मुळात तुम्हाला मी सांगतो की जेवढी आज आपण जागा वाढवल्यात तेवढी इंजिनिअरची गरज नाहीच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं, आम्ही शिकत असताना आमच्या वेळेस बरेच मुलं आमच्या सारखी हुशार असणारी काही मुलं मार्कामुळं इंजिनिअरिंग करू शकले नाही आहेत. आज आपलं काय झालंय की कुणालाही इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो. सीईटी मध्ये तुम्ही 1 मार्क घेतला तरी प्रवेश आहे. त्यामुळे ह्याची सगळी जी व्हॅल्यू आहे ना ती पूर्णपणे कमी झाली आहे. त्यामुळं याला कुठतरी कंट्रोल. पण आता मागच्या वेळी बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये रिसेंटली 60-70, मला आकडा एक्झॅक्टली नाही पण एक अंदाजे माझ्या क्षेत्रामध्ये मला माहिती आहे 60-70 इंजिनिअरिंग कॉलेज अक्षरशः बंद केली, क्लोज डाऊन, आणि ते फार्मसीमध्ये कन्वर्ट झाली. आणि AICTEच्या आत्ता पोर्टलवर जर बघितलं तर 400 तुम्हाला जवळपास संख्या दिसेल ऑल इंडिया लेवलवर. प्रपोजल आहे की आता इंजिनिअरिंग कॉलेज आम्हाला नको आहे. तर ही हालत आहे. पण याला एक मी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो याच्यामध्ये की हे असं होऊन काय होणार आहे 4-5 वर्षामध्ये की पुन्हा ही डिमांड वाढणार आहे आणि इंजिनिअरिंगला चांगले दिवस येतील अशी आशा आपण करू शकतो. सर, याच अनुषंगाने माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की पालकांमध्ये एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली सर, की आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये घालावं का, घातलं तर त्याला नोकरी मिळेलच का हे खात्री नाही. तर याच्याबद्दल काय तुम्हाला?
बरोबर आहे, अगदी प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण मलाही बऱ्याचदा काउन्सिलिंग करताना हा प्रश्न विचारला जातो की इंजिनिअरिंगला आम्ही पाठवावं का नाही पाठवावं. हा प्रश्न अगदी बरोबर आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आपण विचारलात. पण याच्यामध्ये बघा असा आहे की आपण जर जेईला किंवा ह्या जे एंट्रन्स एक्झाम आहे तिथे चांगले मार्क घेऊन IIT मध्ये आपण प्रवेश मिळवला किंवा काही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तर तुम्हाला सांगतो की त्या इंजिनियर्सला हे खाली जे चाललंय बॅकग्राऊंडला त्याला काहीच कल्पना नाही आहे. कारण तो कॅम्पसमध्ये सिलेक्ट होतो. पण आता याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक विद्यार्थी काही पुणे मुंबईला जाऊ शकत नाही, काही परिस्थितीतून म्हणा किंवा त्याच्या मार्कामुळं. पण मी एकच तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंगमध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जो अप्रोच जो आहे तो जर त्याच्या ब्रँचला जो काही त्याची ब्रँच आहे त्याची शाखा आहे तिथे जर तिने स्किल डेव्हलप केली तर तो व्यवसाय पण करू शकतो. म्हणजे असं जरुरी नाही की त्यांनी जॉबच करावा. आपण काय करतो, इंजिनिअरिंग झालं की आपण जॉब, ह्या जो प्रमाण आहे या प्रमाणामध्ये आपण ठरवल्यामुळे आपल्याला वाटतं की बेकारी खूप आहे. पण लक्षात घ्या, हा जो कोर्स आहे हा काही साधारण कोर्स नाही, हा स्किल डेव्हलप करतो. म्हणजे याचा मूळ उद्देश जो आहे, पूर्वी तुम्हाला आठवत असेल किंवा जुने इंजिनियर सांगतात, मी बऱ्याचदा आमच्या सिनियर्स कडून ऐकलं की एखादा पॉलिटेक्निकचा कोर्स का काढला गेला त्यावेळेस 3 वर्षाचा, हा रेडी टू इंडस्ट्री. आपल्याला एक माणूस असा तयार करायचा की जो इंडस्ट्रीला एकदम रेडी आहे आता, आणि मग त्याला तेवढंच नॉलेज दिलं गेलं की जे तुम्हाला इंडस्ट्रीला लगेच लागतं. म्हणून डिप्लोमा नंतर लगेच तुम्हाला काय मिळतं, त्यावेळेस जॉब मिळायचे. आजही परिस्थिती तुम्हाला सांगतो, पॉलिटेक्निक केल्यानंतर फार इझिली जॉब मिळतो कम्पेअर टू इंजिनिअरिंग. कारण काय आलं, आपले काही गैरसमज आपण दूर केले पाहिजे. सगळ्यात पहिले इंजिनिअरिंग झाल्यानंतर पूर्वी जसं आपण म्हणायचो तसं आता थोडं स्ट्रगल वाढलेलं आहे. कारण साधारण सगळ्याच क्षेत्रामध्ये स्ट्रगल आहे, तर इथं पण आहे. ही कॉमन फॅक्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मी एवढे पैसे खर्चले, मला लगेच परत मिळालं पाहिजे, ही जी भावना आहे ना, ही आपली थोडीशी चुकीची वाटते आपल्याकडे. तर ती ठीक आहे, आपण आता पैसे घालतो, शिकवतो मुलांना, बरोबर आहे. पण लक्षात घ्या, त्या मुलाला तुम्ही BE पास केल्यानंतर असं नाही की त्याच्याकडे सगळं स्किल आलेलं आहे. 1-2 वर्षात तो स्ट्रगल करणार तिथं. आणि मग लक्षात घ्या, कित्येक उदाहरण माझ्या म्हणजे ओळखीचे विद्यार्थी आहेत, 2-3 वर्ष पहिल्यांदा खूप स्ट्रगल केल्यानंतर आज वेगवेगळ्या पोस्टवरती किंवा स्वतःचा व्यवसाय, स्वतःच्या व्यवसायामध्ये त्यांनी लोकांनी अजून 10 लोकांना जॉब दिलेला आहे. तर यामुळे हा आपण गैरसमज काढून टाकावा. आणि त्या मुलाचं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला ऍड करतो मी, त्या मुलाचा जर इंजिनिअरिंगकडे ओढा असेल तर अगदी विचार न करता त्याला इंजिनिअरिंग घालावं आपण. कारण त्याचा ओढा जर असेल तो नक्की तो 5-6 वर्ष थोडं वेट करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. जसं आपण म्हणतो डॉक्टर व्हायला 10 वर्ष लागतात, तसं इंजिनियर व्हायला पण आपण थोडंसं वेट केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आणि नक्की याच्यामध्ये करिअर ग्रोथ असतो, असं नाही की दिसते बेकारी आपला. आणि बराचदा दुसरा एक पॉईंट मी जनरल म्हणजे कॅज्युअल बोलण्यामध्ये मला ऍड करतो, आपल्याकडे जे मुलं भेटतात ना, ती लोक जॉब शोधून परत येऊन आपल्या इकडे आपल्या क्षेत्रामध्ये येऊन काय करतात, निगेटिव्हिटी प्रोड्यूस करतात. असं नाही येते. त्यांनी जॉब किती वेळ शोधला आहे, किती स्ट्रगल केलंय, किती मेहनत करायची तयारी आहे, हे सगळं महत्वाची गोष्ट आहे. आणि जो त्याच्यात तयारी करायचं आहे, म्हणजे त्या आगीतून जो जाईल त्याच्यामधनं, असं म्हणतो आपण, त्या अग्निपरीक्षेतून जो जाईल तो सक्सेसफुली इंजिनियर बाहेर पडेल, याची बिलकुल म्हणजे माझ्याकडनं शाश्वती असेल. कारण मी खूप इंजिनियर्स पाहिलेले आहेत, असं मला म्हणता येईल. सर, पूर्वी इंजिनिअरिंगचं शिक्षण हे केवळ इंग्रजी माध्यमातून दिलं जायचं, परंतु आता एक असा निर्णय झालेला आहे की महाराष्ट्रात असेल विद्यार्थी तो तर मराठी भाषा, म्हणजे मातृभाषेत, बरोबर, थोडक्यात. कर्नाटकात असेल तर कन्नड भाषेमध्ये. तर हे यावर तुम्हाला काय भाष्य करायचं आहे? बरोबर आहे. AICTE आता रिसेंटलीच तो निर्णय घेतला आहे आणि 5 भाषेमध्ये त्यांनी आता सध्या सुरू केलेला आहे. म्हणजे त्यात आपली मराठी भाषा आहे, बंगाली आहे, तेलुगू, तामिळ आणि हिंदी भाषा. ती या भाषेत AICTEची भूमिका मी वाचली पूर्णपणे, ती म्हणजे त्यांच्या अध्यक्षाकडनं जे माहिती होतं त्याची भूमिका अशी आहे की त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग शिकत असताना जे इंग्रजी भाषेचा आडसर येतो तो थोडासा दूर व्हावा. आणि काही सामान्य मुलं जे असतात, काय होतं बघा, माझं एक तुम्हाला ऑब्झर्वेशन सांगतो, बऱ्याचदा खेड्यांच्या मुलांमध्ये इतकी स्किल असते इंजिनिअरिंगची, केवळ इंग्रजी भाषा येत नाही म्हणून ते मागं राहतात. मग अशा मुलांना पुढे येण्यासाठी आपण आता बघतो, आता आपण रिसेंटली ऑलिम्पिकचं बघितलं असेल, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात छोट्या शहरातल्या मुलांनीच तिथं पदक मिळवले आहेत, असं विचार केला. त्याच अनुषंगाने आपण विचार केला तर छोट्या शहरामध्ये किंवा खेड्यात म्हणूयात आपण, ही इतकी स्किल असते इंजिनिअरिंगची. इव्हन दो मला तर असं वाटतंय की इंजिनिअरिंगची जी आजूबाजूला घडणारी स्किल असतं ते खेड्यात खूप पाहायला मिळतं आपल्याला. आणि या दृष्टिकोनातून मग आपण मराठीत जर शिकवलं, आणि नॉर्मली काय होतं आपल्या मातृभाषेतनं
तो एक त्याच्यामध्ये भूमिका असली पाहिजे. मातृभाषेतनं एखादा विषय खूप चांगला कळतो. आणि शेवटी इंजिनिअरिंग काय प्रॅक्टिकल आहे. तुम्ही कुठल्या भाषेत शिकलाय यापेक्षा तुम्ही तिथं करता काय, कृती काय करता, स्किल तुम्ही काय डेव्हलप यूज करता, काय शोध लावता, हे तुम्हाला आपल्या मातृभाषेतून विचार करायचा आहे. आणि या अनुषंगाने आणि अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे त्यांचं AICTचं की ह्या रिजनल लँग्वेजमध्ये इव्हन मला वाटतं आता अजून काही दिवसामध्ये आपल्याला असंही पाहायला मिळेल की बऱ्याच अजून भाषा वाढतील. म्हणजे सगळ्याच रिजनल लँग्वेजमध्ये आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पाहायला मिळेल. वगैरे करावं लागतं. बरोबर. तर ऑनलाईन शिक्षणामुळं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळतच नाही काही. तर हे घातक आहे का हे विद्यार्थ्यांना? ह्या करेक्ट. हा अतिशय तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. कारण या प्रश्नावरती बऱ्याचदा मागच्या वर्षी आम्ही चर्चा करतो आहोत. काय व्हायला लागलं की आधीच आपण इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकलवरती दुर्लक्ष असायचे कॉलेजमध्ये पण, काही कारणं असतील त्यांचे पर्सनल म्हणा काही. आणि आता ऑनलाईनमुळे काय झालं, प्रॅक्टिकल पूर्णपणे बंद असल्यासारखी परिस्थिती आहे. तर विदाऊट प्रॅक्टिकल आता हे इंजिनियर बाहेर पडणार, अशा अभियंते बाहेर पडल्यानंतर इंडस्ट्रीला तर कसल्याही बाबतीमध्ये ते सुटेबल नाही आहेत. त्यामुळं इतक्या त्यांना समस्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये आता याच्यात उपाय काय काढता येईल हा वेगळा विषय असेल चर्चेचा. पण ऑनलाईन एज्युकेशन तुम्ही म्हणता तसं अगदी घातक आहे. प्रॅक्टिकल काहीच नसल्यामुळं हे अगदी बरोबर प्रश्न, आणि याला काहीतरी उपाय केला पाहिजे असं माझं मत आहे. सर, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामधलं विद्यार्थ्यांचं स्किल का डेव्हलप होत नाही? हां, बरोबर आहे. आपण ती चर्चा आता करतोच आहोत. साधारणतः काय होतं आता बघा, यामध्ये थोडं सगळेच जबाबदार असं मानू आपण. म्हणजे एक आपण 3 जर स्तंभ आपण बघितले एखाद्या कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयाचे स्तंभ आपण जर पाहिले तर संस्थाचालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे 3 आपण त्याला स्तंभ म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये हे सगळं इंटरॅक्शन होतं. बघा, त्यात विद्यार्थी जर मुद्दा घेतला आपण तर काय झालं, आज विद्यार्थी जो आहे तो जर विद्यार्थ्याची टेंडन्सी मी स्वतः पाहतो. म्हणजे माझा जर 20 वर्षाचा जर भाग आहे तो 3 ह्याच्यात जर विभागला तर 2001 ते 2010 या दरम्यान विद्यार्थ्यांची शिकण्याची खूप इच्छा असायची. इंजिनिअरिंगमध्ये काय आहे त्याच्यामध्ये ते ग्रास्प करायचे. 10 ते 15 हा जो झोन आहे 2010 ते 15 त्यामध्ये पासिंग होण्याकडे फार ओढ आहे विद्यार्थ्यांचा. म्हणजे स्किल डेव्हलप करणे नाही, पास कसं होता येईल. आणि इंजिनिअरिंगमध्ये हे पास कसं होता येईल फार घातक गोष्ट असते. आणि 15च्या नंतर तुम्हाला मी अक्षरशः सांगतो विद्यार्थ्यांचं असं आहे की आपण पास होत असू तरच इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊयात. म्हणजे असं जे झालेलं आहे. किंवा आता कॉलेजच्या महाविद्यालयाच्या लेवलवर पण काय ॲडमिशनचा ओढा वाढावा म्हणून आम्ही तुम्हाला पास करू, प्रॅक्टिकलला मार्क देऊ, असं करून ॲडमिशन घेतले जातात. या सगळ्या रसिकेच्यामध्ये काय झालं, त्या विद्यार्थ्याच्या स्किलमध्ये प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये कसलंही लक्ष नाही आहे. त्याला पास व्हायचं आहे. म्हणजे आज मी असं पाहतो की विद्यार्थी शिक्षकांना नंतर येऊन भांडतात की मला प्रॅक्टिकलला मार्क का नाही दिले. तर हे खूप घातक आहे. म्हणजे शिक्षकाच्या लेवलवर तर खूपच घातक आहे. दुसरी बाजू सांगतो तुम्हाला मी, म्हणजे सगळा दोष विद्यार्थ्याचा असा पण नाही आहे. विद्यार्थ्याला आपण शिकवण्यामध्ये शिक्षक पण फार कमी पडतात. म्हणजे सगळेच शिक्षक तसे आहेत असं माझं बिलकुल मत नाही आहे. काही शिक्षक हाडाचे आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी पाहिलेले आहेत स्वतः. म्हणजे त्यांच्या त्या जॉबच्या दृष्टिकोनातून विचार करता वर काम करतात, पण असे फार कमी आहेत. हे पण आपण कटू सत्य आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षक द्यायलाच तयार नाही, मग त्यामध्ये स्किल येणार कसं आहे. आणि मग शिक्षकांच्या वेगळ्या अडचणी आपल्या समोर येतात. त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला मग त्यांना मग ते संस्थाचालक म्हणा किंवा मग त्यांच्या आर्थिक गोष्टी म्हणा ह्या फुलफिल होत नाही आहेत, म्हणून त्यांना तेवढा उत्साह राहत नाही. अशा सगळ्या संमिश्र गोष्टीचा परिणाम असा झाला आहे. तुमचा जो प्रश्न आहे तो शेवटी परिणाम तो विद्यार्थ्यावर होणार आहे. कारण शिक्षक हा तिथे आहे, संस्थाचालक तिथेच राहतो, विद्यार्थ्याला बाहेर प्रूव्ह करायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम तो त्याच्या स्किल डेव्हलपमध्ये होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याला इंजिनिअरिंग केल्यानंतर पण इंडस्ट्रीला रेडी होण्यासाठी मधला कुठला तरी महागडा कोर्स करावा लागत आहे. ही खूप मोठी शोकांतिका आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी, संस्थाचालक आणि शिक्षक याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. आणि त्यामुळे हिचा सगळा परिणाम तो विद्यार्थ्यावर बस सगळी झळ त्या विद्यार्थ्याला सोसावी लागते. अशी ही गोष्ट परिस्थिती आहे. याच्यातून मार्ग निघू शकेल का, कधी निघेल का? याच्यातून मार्ग म्हणजे आता त्याच्यातला आपण विद्यार्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर मार्ग काढायचं ठरलं, मी विद्यार्थ्यांना काय सांगेन, म्हणजे याच्यातून संदेश मला विद्यार्थ्यांना काय द्यायचा आहे तो मी असा देईन की आपण आपला प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. आपली जी ब्रँच आपण निवडली आहे ती फक्त शिक्षकावर अवलंबून न राहता आपण आपल्याला एवढे सोर्सेस आजकाल आहेत, यूट्यूब आहे, इंटरनेट आहे, गुगल, सगळं जे काही सोर्सेस तुम्हाला आहेत त्याच्यातनं आपण त्याचं जे काही ब्रँडचं जे नॉलेज आहे ते जर गेन केलं, अनालाइज केलं तर आपण इंडस्ट्रीला रेडी होतो. आपल्याला कशाचीच गरज पडणार नाही. शिक्षक तर आहेत आपल्या पाठीशी, पण आपण आता ह्या सोर्सचा उपयोग केला पाहिजे.
आमच्या काळामध्ये यूट्यूब नव्हता, काही नव्हता, आम्ही सगळ्या गोष्टी इमॅजिन करायचो. आज तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं समोर दिसतं, याचा उपयोग आपण केला पाहिजे. मोबाईलवरती आपण विविध गोष्टी बघण्यापेक्षा जर आपण त्या सब्जेक्टचं बघितलं तर याचा नक्कीच उपयोग तुम्हाला होईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या ब्रँडचं जे स्किल आहे ते येण्यासाठी सेकंडरीपासून तुम्हाला ही गोष्ट करता येऊ शकते. विद्यार्थी बाजूने मी तुम्हाला हेच म्हणेन. आता आपण शिक्षकांनी काय करावं हा वेगळा मुद्दा आला, पण विद्यार्थ्यांना माझा हा संदेश या बाबतीमध्ये असेल तो हाच असेल की आपण आपलं डेव्हलप केलं पाहिजे. आता आमच्या काळात आम्ही रेफरन्स बुक वापरायचो, एक पुस्तकाला 6 रेफरन्स बुक आम्ही ठेवायचो, मग त्याच्यातनं आम्ही आपले नोट्स वगैरे काढायचो. पण आता आजचा विद्यार्थी हा एवढा मेहनती नाही आहे की ते 6 पुस्तक तो नोट्स काढेल वगैरे, आणि त्याची गरज पण नाही. आता असं झालंय की सगळं नोट्स तुम्हाला PDF मध्ये याच्यामध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आपण या सगळ्या सोर्सेसचा जर उपयोग करून घेतला तर तुम्ही BEच्या लेवलला एक इंडस्ट्री रेडी इंजिनियर होणं हे सगळ्यात जे उद्देश आहे, AICTEचा खरं तर तोच उद्देश आहे किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीचा तोच उद्देश आहे, पण ते होताना दिसत नाही. इम्प्लिमेंटेशन नाही, प्लॅन चांगले आहेत पण इम्प्लिमेंटेशन 0 आहे. त्यामुळे आणि सगळ्याच ठिकाणी नाही. आता COP सगळ्या कॉलेजमध्ये आपण जर भेट केली तर लक्षात येईल तिथं सगळं ऑटोमेशन जे बाहेर चालतं आज जे बाहेर आहे ते तिथं आहे. त्यामुळे तिथला विद्यार्थी आपोआपच तो इंडस्ट्रीशी काय होतो जुळून घेतो आणि त्याला नवीनण्याची काही वाटत नाही. पण आपल्याकडचा विद्यार्थी जेव्हा इंडस्ट्रीत जातो तेव्हा ते नवीन वाटतं त्याला. त्याचं कारण असं की आपण कॉलेजमध्ये शिकतो ते आणि तिथं जे आता आहे त्याची खूप मोठी तफावत दिसते त्याला. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपापली स्किल डेव्हलप मेहनत केली पाहिजे. आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण तुम्हाला मी सांगतो, म्हणजे आमच्या काळात पण कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिलेबस जो असतो तो 100% पूर्ण करण्याची अपेक्षा नसते. कारण विद्यार्थी हा व्यावसायिक कोर्स आहे, हा काही तुमचा 12चा 10वीचा कोर्स नाही आहे. व्यावसायिक कोर्स असल्यामुळे तुम्ही तसंच असलं पाहिजे आणि सिलेबस 50% जरी संपला तर बाकी सगळं आपण आपला अभ्यास केला पाहिजे. हे माझं नेहमी म्हणणं असतं, ते आत्ताही माझं तेच म्हणणं असतं. अभियंता दिन आहे तर भावी अभियंत्यांना आपण काय संदेश देणार आहात? बरोबर. बघा, आज आपण मोक्षगुंडम विश्वेश्वरायांचं स्मरण करून हा दिन साजरा करतो 15 सप्टेंबर. खरं तर उदंड आयुष्य लाभल्या ह्या माणसांनी भारताचं सुरुवातीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं म्हणजे इंग्रजाच्या काळात पण आणि स्वातंत्र्यानंतर पण मोठमोठे डॅम आता सगळी माहिती आपल्याला असतेच आहे. तर एक इंजिनियर काय करू शकतो याचं उदाहरण पाहायचं असेल तर आपण मोक्षगुंडम विश्वेश्वरायांच्या आयुष्याकडे पाहिलं पाहिजे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं जे त्यांचं जे स्किल होतं ते वाखाणण्यासारखं होतं. पण मला आता या निमित्ताने संदेश म्हणजे एक शिक्षक म्हणून आणि पुन्हा अभियंता म्हणून पण मला हे दोन्ही ह्याच्यामधून रोलमधून मला एकच विद्यार्थ्यांना नेहमी सांगणं असतं की आपण आपल्या निवडलेली शाखा जी असते, आपली जी ब्रँच असते, त्या ब्रँचचं प्रॅक्टिकल नॉलेज आपण घेतलंच पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपण जर इंडस्ट्रीत जाऊ किंवा कुठेही जाऊ समाजामध्ये जात असताना त्या स्किलचा उपयोग जर होणार नसेल तर आपला इंजिनियर होण्याचा कसलाही उपयोग तिथं होणार नाही. आणि याच्यामध्ये मी फक्त ॲड करतो एक संदेशामध्ये, म्हणजे माझ्या परवाच्याच एका फेसबुक पोस्टवरचं एक उदाहरण तुम्हाला मी शेअर करणं आवडेल मला. की ती पोस्ट अशी होती की म्हणजे वाक्य सांगतो तुम्हाला मी, इंजिनियर असून सुद्धा शेती करत आहे असं काहीतरी एक वाक्य होतं. तर मी त्या वाक्यावर माझा आक्षेप नेहमी असतो. इंजिनियर असून सुद्धा म्हणजे काय? इंजिनियर असून सुद्धा शेती न करणं हे काही नियमात नाही आहे. मी तुम्हाला अगदी आत्मविश्वास सांगू शकतो, इंजिनियर झालेला मुलगा कुठलाही असो, तो कुठल्याही क्षेत्रात जाऊ, तो इंजिनियर झाल्यानंतर त्यामध्ये जी स्किल येते ना ती कुठेही वापरू शकतो. म्हणजे त्यांनी त्यात आपण ठरवला जॉबच करावा असं कधीच नसतं. तो शेती करत असेल त्याची शेती ही सगळ्या शेतीपेक्षा वेगळीच असेल, हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. त्यामुळं इंजिनियरकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा नाही आहे. तो डेव्हलप केलेला स्किल किंवा घरात देखील त्यांनी जर त्यानुसार जर काम करत असते, इंजिनिअरिंगचं स्किल हे वेगळं वापरता येऊ शकतं. त्यामुळे इंजिनिअरिंग हे कॉमन सेन्स आहे, लक्षात ठेवा. इंजिनिअरिंगमध्ये काही शिक्षण नाही, ते कॉमन सेन्स आहे. तो त्या विद्यार्थ्याचा डेव्हलप झाला की आपण म्हणायचं की सक्सेसफुली तो इंजिनियर झालेला आहे. या निमित्ताने मला हा संदेश नेहमी द्यायला आवडेल. आणि शेवटी मी आपल्या माध्यम वृत्ताचं मी आभार मानतो. त्यांनी आजच्या दिवशी मला यासाठी निवडलं, माझा अनुभव मला थोडा शेअर करता आला. विविध माध्यमातून मी करत आलो, पण या माध्यमातून पहिल्यांदाच मला तो करता आला, याबद्दल आपले आभार. सर, आम्ही पण आपले आभार मानतो, कारण आपण आपला व्यस्त वेळ असताना देखील आमच्या वाचकांसाठी आपण वेळ दिला, काही आपल्या शेअर केलात आठवणी, काही संदेश दिलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी कपिल कुलकर्णीसह गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा.